नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. थेट कोकणातून आपण आलेलो आहोत आता रायगड डिस्ट्रिक्टमध्ये. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, डोलवी आणि वडखळ नाका या म्हणजेच वडखळ गाव या गावाच्या बायपासपर्यंत आपण पनवेलपासनं ते त्या डोलवी आणि वडखळ बायपास इथपर्यंत आपण मागचा व्हिडिओ पाहिला होता. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची अपडेट देणार आहे. तर आता इथून पुढे आपण काल रात्री आपण वडखळ नाका या ठिकाणी वडखळ गावाच्या ठिकाणी आपण मुक्कामी होतो. तिथून पुढे आता आपण स्टार्ट करत आहोत या व्हिडिओला. या दिशेला अशाच पद्धतीने हा गोव्याकडे महामार्ग जातोय आणि पाठीमागणे येतोय पनवेलवरून. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 35 किलोमीटर जवळपास आपण व्हिडिओ या कामाची अपडेट देणारा व्हिडिओ पाहिलेला आहे. इथून पुढे आपण आता पाहूया की कुठपर्यंत हा व्हिडिओ होतो. तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अद्याप जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, मागील व्हिडिओमध्ये आपण वडखळ बायपास पर्यंत काम पाहिले होते. ज्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या सिरीजमधील पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की तो व्हिडिओ पाहावा. आज आपण इथून पुढील काम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, हा आहे डोलवी गावाचा परिसर. या ठिकाणी लेफ्ट साइडचे पीक्यूसीचे काम अगोदर झालेले दिसत आहे. आता राईट साइडचे पीक्यूसीचे काम देखील पूर्ण झालेले दिसत आहे. या ठिकाणाहून म्हणजेच पेन ते अलिबाग असा हा 166 नंबरचा हायवे पाहायला मिळतो. मुंबई गोवा हायवे महाराष्ट्रामध्ये जवळपास याला कोकण हायवे म्हणून ओळखला जातो. याच हायवेला बऱ्याच अंतरापर्यंत पॅरलल असलेला कोकण रेल्वे ट्रॅक पाहायला मिळतो आणि या ठिकाणाहून प्रवास करत असताना दर 5 मिनिटाला कोकण रेल्वेचा सुंदर व्ह्यू पाहायला मिळतो. इथून पुढे दोन्ही साइडचे सिमेंट कॉन्क्रीटचे काम पूर्ण झालेले दिसत आहे. केवळ राईट साइडला लेन मार्किंगचे काम बाकी असून त्याचबरोबर आपण या ठिकाणी सर्व्हिस रोडचे काम देखील पेंडिंग असलेले पाहू शकता. तर मंडळी, इथं पाठी दिसते गडप गाव आहे आणि आपण इथपर्यंत ड्रोन फ्लाय केला होता. याच्याही पुढे गेला होता, परंतु ड्रोन गावाच्या हद्दीत म्हणजेच गडप गावाच्या हद्दीत फ्लायओव्हर जो ब्रिज होणार आहे त्याचं वर्क या ठिकाणी सुरू आहे बरं का. या ठिकाणी अजूनही काम झालेलं नाही आणि काम सुरू असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहा, इथपर्यंत पाठीमागं जर पाहिलं तर दोन्ही साईडचं सिमेंट कॉन्क्रीटचं काम पूर्ण झालं होतं. आता या ठिकाणी हा जो ब्रिज आहे, फ्लायओव्हर आहे, याचं काम प्रगतीपथावर आहे, सुरू आहे. पलीकडल्या बाजूनं सुद्धा काम झालेलं नाही आहे, कारण की या ठिकाणी फ्लायओव्हर होणार आहे, त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटचं काम या ठिकाणी झालेलं नाही आहे. इथून पुढे पाहूया आपण, काम झालेलं आहे. यस, पुढे जर पाहिलं तर दोन्ही साईडचं या ठिकाणी पीक्यूसीचं काम आपल्याला झालेलं दिसत आहे. बघा, चला पुढे आपण काही अंतर आपण गोप्रोद्वारे शूट करूया. प्रवास करत आपण जवळपास 6 किलोमीटर आलेलो आहोत. गडप गावापासून ते इथपर्यंत आपण हे काम पाहिलेलं आहे. आता कासू नावाचं गाव आहे पहा, इथं दिसत असेल तुम्हाला किंवा नाही दिसत काही सांगता येणार नाही, परंतु हे कासू गाव आहे पहा. आणि या गावाच्या हद्दीतला हा फ्लायओव्हर आहे. इथं पाहिलं
तर पलीकडल्या साईडचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे, तरीसुद्धा सध्याच्याला या ठिकाणी पलीकडली साईड ओपन केलेली नाही आहे. नेमकंच पूर्ण झालेलं दिसत आहे या फ्लायओव्हरचं, या ब्रिजवरती काम कासू गावाच्या हद्दीमध्ये. त्यामुळं एकाच साईडने म्हणजेच मुंबईकडे म्हणजे जाणारी जी वाहने आहेत तर ते याच साईडने वळवण्यात आलेली दिसत आहेत. चला तर मग आता आपण इथून कासू गावापासून ते पुढं कुठपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत ड्रोन फ्लाय करूया. तर मंडळी, कासू गावाच्या परिसरामध्ये दोन्ही साईडचे PQCचे काम पूर्ण झालेले पाहायला मिळत आहे. तर काही पॅचमध्ये अजून हे काम पेंडिंग असलेले दिसत आहे आणि ज्या ठिकाणी काम पूर्ण झालेले आहे क्युरिंगचे काम पण पाहायला मिळत आहे. कासू गावाच्या हद्दीमध्ये आहोत आणि इथून आपण ड्रोन फ्लाय इथपर्यंत केला होता. जुना जो मुंबई गोवा हायवे होता तो 2 लेनचा होता पहा, हा एवढाच होता. आणि आजही या गावाच्या हद्दीमध्ये इथपर्यंत हा महामार्ग तेवढाच आहे. पलीकडल्या साईडला काहीच काम झालेलं दिसत नाही आहे. आणि इकडं जर पाहिलं तर आता या ठिकाणी पलीकडली लेन दिसत आहे, परंतु काम मात्र झालेलं काही दिसत नाही. पाहूया. आणि पुढे एक नदीवरचा पूल दिसत आहे पहा, ब्रिज दिसत आहे. गाव आहे कासू गावाच्या पुढील हे गाव जे आहे ते पाबळ नगर पाबळ काहीतरी गाव आहे पहा. आणि जुना जो पूल आहे तो तसाच या ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळत आहे पहा. या बाजूनं एक वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याचशा अंतर आपल्याला ट्रेन लाईन आणि मुंबई गोवा हायवे हे पॅरलल असताना पाहायला मिळतील. आता या बाजूला दिसते पहा ट्रेन लाईन आणि रेल्वे जात आहे पहा, कोकण रेल्वे. इकडल्या बाजूला मुंबई गोवा हा महामार्ग कोकणाकडे घेऊन जातो. चला इथून बघूया आपण गोप्रोच्या माध्यमातून की काम काही झालेलं आहे का. तर आता आपण कसूपासून आमटेम गावापर्यंत, आमटेम नावाचं गाव आहे पहा, या गावापर्यंत आलेलो आहोत. आणि इथं कचरा साठवण्यासाठी ही जागा केलेली आहे. कारण इथं कितीक वर्षापूर्वी हा अंडरपास झालेला दिसत आहे. आजच्या घडीला तो पडायला आलेला दिसत आहे पहा मित्रांनो. ही अवस्था आहे मुंबई गोवा महामार्गाची. आणि इकडं जागा तर अधिग्रहण झालेली आहे, परंतु काम मात्र अजूनही झालेलं दिसत नाही आहे. आणि हा कुठल्या प्रकारचा बघा गट्टू टाकलेले आहेत या रस्त्यावरती. कुठल्या प्रकारचा हा महामार्ग असेल असा गट्टूचा. म्हणजे गावातले रस्ते जसे असतात त्या स्वरूपातला हा रस्ता दिसत आहे का.
तर मंडळी आपण आमटेम गाव पाठीमागं पाहिलं आणि कासू गाव, त्या 2 गावादरम्यान जवळपास एक 4-5 किलोमीटर अंतर, 2च लेनचा हा महामार्ग जो जुना होता तसाच आहे. तिथून पुढे मात्र आमटेम गावाच्या बाहेर आल्यानंतर आता दोन्ही साईडचं काम या ठिकाणी झालेलं दिसत आहे. पलीकडल्या साईडचं आत्ताच काम झालेलं असेल बहुतेक, म्हणून तिकडली जी वाहतूक आहे ती आपल्या लेफ्ट साईडनंच वळवण्यात आलेली आहे. कारण की हे काम मात्र बरीच दिवसापूर्वी झालेलं दिसत आहे आणि पलीकडलं काम जस्ट झालेलं दिसत असल्यामुळे पलीकडून वाहतूक नाही आहे सध्या. परंतु दोन्हीकडलं काम PQCचं पूर्ण झालेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आमटेम गावाच्या पुढे पाहूया किती किलोमीटर आणखीन हे काम आहे. पण 4-5 किलोमीटर पाठीमागं रोडचं काम म्हणजे PQC झालेलं पाहिलं, परंतु पुढे आल्यानंतर आणखीन इकडं आपल्याला पोलीस ठाणे नागोठणेच आहे म्हणा, कारण आता इथून नागोठणं सुरू होतं. इथं काम सुरू पलीकडच्या साईडला चालू आहे असं दिसत आहे, परंतु बऱ्याच वर्षापासून हे काम सुरू असावं असं दिसत आहे. कारण या बाजूनं बघा लोकांच्या काही ठिकाणी पाठीमाग पाहिलं मी शेती पण आहे, काही झोपड्या टाकून राहतात पण पलीकडल्या बाजूला. आणि जसा मुंबई गोवा हा पूर्वी होता 2 लेनचा, तोच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता या बाजूनं लेफ्ट साईडला ही मार्गिका दुसरी जी आहे तर ती होणार आहे आणि फक्त या ठिकाणी अधिग्रहण झालेलं दिसत आहे. आणि हा रोड पुन्हा परत आपल्याला गट्टू टाकून बनवण्यात आलेला दिसत आहे. हे गावाच्या हद्दीतलं आपल्याला हे काम पाहायला मिळत आहे. पुढे मात्र अजून परत दोन्ही साईडचं काम झालेलं दिसत आहे. पुढचा नजारा आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. तिथून पुढे आल्यानंतर दोन्ही साईडचं इथं काम झालेलं दिसत आहे. पलीकडल्या साईडचं आत्ताच काम झालेलं दिसते, त्यामुळं लेफ्ट साईडनंच पुन्हा वाहतूक आपल्याला आलेली सुरू असलेली दिसत आहे. आपण नागोठणे गावाच्या हद्दीपर्यंत या व्हिडिओमध्ये काम पाहिलेलं आहे. या दिशेला आहे नागोठणे नावाचं गाव आणि हे जे गाव आहे ते पेण तालुक्यातील रायगड डिस्ट्रिक्टमध्ये हे गाव आहे. आणि इकडल्या दिशेने आपण प्रवास करत आलेलो आहोत, म्हणजे या व्हिडिओला स्टार्ट केलं होतं. तर जवळजवळ आपण 30 ते 35 किलोमीटर अंतर या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे काम ड्रोनच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर गोप्रोच्या माध्यमातून ट्रॅव्हल करून आपण हे काम पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. नागोठणेपासनं पुढील भागाचं काम जे आहे लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे, त्यामुळं कीप वॉचिंग. संपूर्ण जी सिरीज आहे ती पाहायला विसरू नका. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लागली सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायला त्याबद्दल धन्यवाद. लाईक जर केलं नसेल तर लाईक जरूर करा, कारण मला पुढील व्हिडिओसाठी म्हणजे काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.